बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि नमो तस्सै
तथा भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय मा उपाशिका मीराताई आंबेडकर, राष्ट्रीय अध्यक्ष हरीश रावलिया, राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर, वंचित बहुजनांचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला मी त्रिवार वंदन करतो. तसेच आज माता रमाई यांच्या जयंती 128व्या जयंती दिनानिमित्त सर्व समाज बांधवांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. कारण माता रमाई यांच्या जीवनावर कितीही बोललं आणि कितीही सांगितलं तर कमीच आहे. तर आज या लहान मुलांचे आपण भाषण इथे समजून घेऊया आणि आकृती आपल्याला माता रमाईच्या जीवनावर हे काही भाषण करणार आहे. नमस्कार, माझे नाव तृप्ती. आज रमाबाई यांची जयंती आहे. रमाबाई यांची जयंती यांचे पूर्ण नाव रमाबाई भीमराव आंबेडकर असे होते. त्यांचे टोपण नाव रमाई, माता रमाबाई, रमा. बाबासाहेब रमाबाईंना प्रेमाने रमा असे म्हणत. त्यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 या रोजी झाला व नंदगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भिक्खू धुत्रे, त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी भिक्खू धुत्रे असे होते. त्यांचा मृत्यू 27 मे 1935 या रोजी झाला. सर्वांना माझा जय भीम. माझे नाव खुशी संदीप सुरळकर. मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी विनंती. या विश्वाला शांततेचा संदेश देणारे महारूपी तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांती ज्योतिबा 9 कोटीची आई त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या त्रिवादन वंदन येथे उपस्थित उपासक उपासिका व बालबालिका यांना सविनय जय भीम. आज आपण येथे क्रांती ज्योतिबा माता रमाई आंबेडकरच्या जयंती निमित्त येथे एकत्र आलो आहोत. रमाबाई आंबेडकर यांचे जीवन हे देश संघर्ष आणि परिस्थितीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खंबीर साथ दिली. दरिद्र, दुःख आणि अपवाद सहन करूनही त्यांनी कधीही ध्येय सोडले नाही. जय भीम, जय माता रमाई, जय श्रीराम. सर्वांना माझा जय भीम. माझे नाव आरुषी धीरज तायडे. आज माता रमाई जयंती निमित्त 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांततेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. रमाई यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 रोजी झाला. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची पत्नी होत्या. त्यांचे जीवन खूप कष्टांचे पण स्वाभिमानी होते. बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी त्यांनी खूप त्याग केले. त्यांनी गरिबांनाही कधी हार मानली नाही. रमाईंना बाबासाहेबांची संसारात मोठी साथ दिली. त्यांच्या बलिदानामुळे बाबासाहेब देशाला संविधान देऊ शकले. अशा थोर मातेला माझे कोटी कोटी प्रणाम. जय भीम. परंतु चांगल्या प्रकारे तिने बरोबर माहिती केलं. कारण रमाईंनी जर बाबासाहेबांना साथ दिली नसती तर तुम्ही आपण अशी इथे बसले नसते. हे सुद्धा आपल्याला काही करणार आहे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सागर काळेकर. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज ही माता रमाईबद्दल 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐका अशी माझी नम्र विनंती. त्यांचे नाव रमाबाई भीमराव आंबेडकर असे होते व त्यांचे टोपण नाव रमाई, माता रमाबाई असे होते व त्यांचा जन्म 7
रमाईबद्दल अनुवाद व्यक्त करणार. सर्वांना माझा जय भीम. माझे नाव दिशा सोनिंगळे. आज त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती निमित्त मी तुम्हाला 2 शब्द सांगित आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आज त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती, त्यानिमित्त आज आपण येथे जमलेलो आहे. माता रमाईचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 ला वनंद या गावी झाला. रमाईला अक्का नावाची एक मोठी बहीण होती व गौरा नावाची लहान बहीण होती व शंकर नावाचा लहान भाऊ होता. असे ती 4 भावंडे होती. रमाईच्या आईचे नाव रुक्मिणी होते व तिच्या वडिलांचे नाव भिक्खू धोत्रे असे होते. बालवयातच रमाई यांच्या आई वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे घराची सगळी जबाबदारी ही रमाईवर आली होती. माता रमाई या फार कष्टाळू, मेहनती व प्रेमळ होत्या. वयाच्या 9व्या वर्षी रमाईचा विवाह भीमराव रामजी आंबेडकर यांच्याशी झाला. रमाई या बाबासाहेबांच्या मनाला आधार व विसावा बनल्या होत्या. आंबेडकरांच्या अध्ययनात व्यत्यय येऊ नये म्हणून त्या राजगृहाच्या प्रवेशद्वारावर तासनतास बसून राहायच्या. बाबासाहेबांना कोणी भेटायला आल्यावर त्यांच्याशी तितक्याच अदबीने वागत साहेब पुस्तकांच्या कोळण्यात आहे, नंतर भेटा असे म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या थोर कार्यात सुशील, कर्तव्यदक्ष, त्यागमूर्ती, विनम्रतेची व शालीनतेची मूर्ती माता रमाई यांचा सिंहाचा वाटा होता. जाता जाता एवढंच बोलते, निळ्या भडक जय भीम कळत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, रमाबाई भीमराव आंबेडकरांचा जय भीम. अर्णव जोडकर हा मुलगा सुद्धा माता रमाईच्या जीवनावर व्यक्त करणार. सर्वांना नमस्कार. माझे नाव अर्णव आहे. आज मी तुम्हाला रमाबाईबद्दल 2 शब्द बोलत आहे जे तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती. रमाबाई आंबेडकर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी होत्या. लोक त्यांना रमाई असे संबोधतात. 7 फेब्रुवारी 1898 रोजी रमाईचा जन्म झाला होता.
रुक्मिणी व वडिलांचे नाव भिक्खू असे होते. वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह भीमरावांशी झाला. लग्नानंतर रमाबाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील आधार बनल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणासाठी परदेशात गेले होते. रमाबाई घर चालवण्यासाठी काही पैसे जमवून बाबासाहेबांना देत असत. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय संविधान. रवींद्र शिंदे हे आपल्याला काही मार्गदर्शन करतील रमाईच्या देवीनंतर. माझं नाव येते. सर्वांना सर्वात प्रथम माझा क्रांतिकारी जय भीम. आज आता भरपूर दिवस झाले मला राजनिगावामध्ये आलो मी, बरोबर, पण आज माझा पहिला दिवस आपल्या बुद्धदेवी आहे. पहिल्याच दिवशी मला छोट्या मुलांचं भाषण ऐकायला मिळालं, बरोबर. मला आनंद झाला गोष्टीचा, आणि आनंद या गोष्टीचा झाला की आपले आबा अर्जुन मगरे, दुसरे आबा भाऊराव तायडे, बाकीचे आमचे विजय वाघ, नंदू मामा, त्यांची टीम आहे ना. ही टीम अशी आहे की नवीन मुलांना तयार करते, है की नाही. मुलांना तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा कशी मिळेल, हे लहान मुलं आपल्या धम्माच्या वाटेवर कसे येतील, आपले मुलं व्यसनापासून दूर कसे राहतील, हा यांचा प्रयत्न आहे, बरोबर. हे विहारामध्ये प्रयत्न करणार आहे, पण विहाराच्या बाहेर प्रत्येक घरामध्ये घरी जाऊन सांगणार आहेत का ते? एखाद्या व्यक्ती जर दारू पित असेल ते कोणाच्या घरी जाऊन सांगणार आहेत का? नाही सांगणार. जर एखादा मुलगा झगडा करत असेल, आईशी भांडत असेल, पैशासाठी किंवा शाळेत जात नसेल किंवा गुटखा वगैरे खात असेल, तर तुमच्या घरी जाऊन तुम्हाला बोलणार आहेत का? नाही बोलणार, कारण ते फक्त बुद्धदेव विहारामध्येच तुम्हाला मार्गदर्शन करतील. पण माझा सांगायचा उद्देश हा आहे की आज त्यागमूर्ती रमाबाई भीमराव आंबेडकर यांचा आज काय जन्मदिवस आहे. काय शब्द वापरला मी? त्यागमूर्ती रमाबाई भीमराव आंबेडकर. रमाबाई पण आपण म्हणतो. रमाबाईला आपण आई कोणतं रूप दिलं? आईचं रूप दिलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांना आपण काय बाबाचं रूप दिलेलं. का दिलं? कारण त्यांनी आपण महार होतो, महाराचे बौद्ध धम्म परिवर्तन त्यांनी केलं. संविधानाच्या माध्यमातून सर्वांना समानतेचा अधिकार दिला, बरोबर. पहिले संविधानाच्या आधी काय होतं? मनुस्मृती होती. मनुस्मृतीच्या माध्यमातून महिलांना चूल आणि मूल या दोनच गोष्टी होत्या. महिलांना बोलण्याचा अधिकार नव्हता, फिरण्याचा अधिकार नव्हता. हे घुंगटले ना आपण काय होतो पदर सुद्धा वरती करून बोलण्याचा अधिकार नव्हता. जर घरामध्ये एखादा व्यक्ती दारू पित असेल, दारू पिल्यानंतर एखाद्या पत्नीला, एखाद्या महिलेला जर मारहाण करत असेल, तर त्या महिलेला सुद्धा बोलण्याचा अधिकार नव्हता. पण हा अधिकार कोणामुळे मिळाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बरोबर. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं. संविधानाच्या माध्यमातून पुरुषांना, महिलांना, है ना, धम्मोपासिकांना, धम्मोपासकांना समानतेचा अधिकार दिला. कशामुळे? बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. पण आज आपण जयंती साजरी कोणाची करतोय? त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर. कारण त्या कोण होत्या? बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी होत्या, बरोबर. तर पत्नी होत्या, ते पत्नीचं जे मुलींना ऐका, पत्नीचं जे कार्य रमाबाईने केलेलं आहे की जेव्हा बाबासाहेब आंबेडकर परदेशात असताना काय म्हणतात ना, गौऱ्या बनवायच्या ना, शेणाच्या गौऱ्या बनवायच्या, विकायच्या, ते पैसे बाबासाहेबांना पुरवायचे, बरोबर. म्हणून त्या आईला आपण आईचं स्थान दिलं आणि बाबासाहेबांच्या बरोबरीने त्यांचा फोटो लावून आपण त्यांचा काय केलाय? त्यांना वंदन केलं, बरोबर. आता आजच्या चालू घडामोडीवर बोलणार आहे की आई ही ती रमाबाई आंबेडकर आहे, ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काय होती? पत्नी होती, बरोबर. भीमाबाई आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांची कोण? आई होती. भीमाबाई आंबेडकर आणि रमाबाई आंबेडकर या दोन महिलांचं नाव आपण कोणामुळे घेतो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे, बरोबर. की बाबासाहेब आंबेडकरांनी
उच्च पदवी धरून सर्वांना समानतेचा अधिकार देऊन दलितांना जगण्याचा अधिकार देऊन जो प्रयत्न केला त्यांचं श्रेय आपण कुणाला देऊ राहिलो? पत्नीला आणि आईला. तर आता मी चालू घडामोडी बोलले. आता आपलं हे राजनी गाव बरोबर. आता राजनी गावामध्ये कोण कोण आता परिवार, आता समजा राजनी गाव सोडा, समाज पण सोडा किंवा वाडा पण सोडा, आपण आपलं पर्सनली घर बघू. माझ्या घरामध्ये कोण कोण आहे? आई आहे, बाबा आहे, भाऊ आहे, काका आहे, मोठे बापा आहे, सर्व आहेत ना घरामध्ये आहेत. आता छोटस बाळ असतं, ती शाळेत जातं, तर सर्वात प्रथम आईचं काम असते मुलांना शाळेत पाठवणं, त्याला चांगले संस्कार देणं बरोबर. मग आता पहिली गोष्ट अशी आहे की ज्या महिलांचा जन्म 1956 पूर्वी झालेला आहे, 1956 पूर्वी, आपण 1956 ला धर्म परिवर्तन झालं ना, आपलं परिवर्तन झालेलं आहे, त्या अगोदर बाहेर होते आणि 1956 नंतर काय झाले? बौद्ध झाले. तरी सुद्धा आपल्या महिलांना पंचाप्रणाम कसा करायचा माहित नाही. मग ज्या आईला प्रणाम कसा करायचा, ज्या आईला माहित नाही, ती आई मुलांना शिकवेल का? शिकवेल. म्हणून माझं असं म्हणणं आहे, इथे बसलेल्या माझ्या सर्व आईंना काय म्हणायचं आहे, आई जर शिकली तर घरातले सर्व सदस्य शिकतील. बाप जर एकटा शिकला तर सर्व शिकू नाही शकणार. बाप जर ग्रॅज्युएट असला, बाप घरात लक्ष देणार आहेत का? नोकरी करेल बाहेर, मुलांमध्ये लक्ष देणार आहे का? नाही देणार. जर आई जर शिकली तर ती मुलांनाही शिकवेल, मुलींनाही शिकवेल. म्हणून आईमध्ये परिवर्तन होणं खूप महत्वाचं आहे. काय झालं? मागे कोण झालं का? म्हणून आईमध्ये परिवर्तन होणं खूप महत्वाचं आहे. आता सुरुवातीला आपले बुद्धविहार होते का? सुरुवातीला होते नाही. आता हे जे बुद्धविहार प्रत्येक गावामध्ये स्थापन झालेलं आहे, कशासाठी की आपण बौद्ध धर्मामध्ये जन्माला आलोय बरोबर. बौद्ध धर्मामध्ये जन्माला आलोय आणि त्यात बुद्ध धर्माचं ज्ञान आपल्याला कसं मिळेल, त्यासाठी प्रत्येक गावामध्ये बुद्धविहार आहे आणि प्रत्येक घरामध्ये आई आहे. ती आई बुद्धविहारातील बुद्धाचं ज्ञान प्राशन करील आणि आपल्या मुलांना घरी देईल, असा हा उद्देश आहे बुद्ध धर्माचा. मग आता तुम्ही म्हणाल की बुद्ध धर्मात आमचा जन्म झालेला आहे, बुद्ध धर्मात जन्म झालेला आहे, मग आता कोणाचा हिंदू धर्मामध्ये झाला, कोणाचा बुद्धामध्ये झाला, कोणाचा ख्रिश्चन मध्ये झाला, कोणाचा मुस्लिम धर्मामध्ये झाला, सर्व धर्म अलग अलग आहेत ना. तर बाकीच्या धर्माबद्दल तर मला बोलायचं नाही, पण मला एवढंच म्हणायचं आहे की जर छोटस बाळ जन्माला येतं, जन्माला आल्यानंतर ते बाळ जसं काय म्हणतात, एका महिन्याचं होतं, 2 महिन्याचं होतं, 3 महिन्याचं होतं, 6 महिन्याचं होतं, 1 वर्षाचं होतं, हळूहळू वाढते ना बाळ. तर त्या बाळाला आपण सांगत असतो की बेटा हा तुझा बाप आहे, ही तुझी आई आहे, हा तुझा होती भीमाचा माझ्या काळजाचा तो तुकडा, रमाई होती भीमाचा माझ्या काळजाचा तो तुकडा, किती शोभून दिसतो भीमा सगे माझ्या रमाईचा तो मुखडा, किती शोभून दिसतो भीमा सगे माझ्या रमाईचा तो मुखडा, असं सोन्यानं घडवून मळवून दिलं ते घरदार, असं सोन्यानं घडवून मळवून दिलं ते घरदार, फिटणार नाही माझ्या रमाईचे उपकार, असे फिटणार नाही माझ्या रमाईचे उपकार, आम्हा मिळून दिला या सार, बंगला गाडी आणि घरदार, आम्हा मिळून दिला या सार, बंगला गाडी आणि घरदार, बहुजनाच्या हक्कासाठी, बहुजनाच्या हितासाठी लेकर गमावले चार, बहुजनाच्या हक्कासाठी लेकर गमावले चार, अशा कठीण काळी संसार तो गेला दमान, अशा कठीण काळी संसार तो गेला दमान, नाही फिटणार नाही माझ्या रमाईचे उपकार, नाही फिटणार नाही माझ्या रमाईचे उपकार, धन दौलत है सोननाद माझ्या रमाईचे
आपल्याला माहिती आहे की आपल्याला गाण्याच्या माध्यमातून रमाईचं व्यक्ती सांगणार आहे. सर्वांना माझा जय भीम. माझे नाव विशाखा. आज मी तुम्हाला एक रमाईचे गाणं म्हणून दाखवणार आहे. तुम्ही शांततेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. मला भीमाला बंगला असूना, मला बाबाला बंगला असूना, मला भीमाला बंगला असूना, मला बाबाला बंगला असूना, मनी रमाई करीशना, मला भीमराव विजयसेना, मनी रमाई करीशना, मला भीमराव विजयसेना. मिरची भाकर खाई सनी, कोणी त्याग मोठा करा. मिरची भाकर खाई सनी, कोणी त्याग मोठा करा. अनाद्याने कोणी करावं नाही, असा संसार कोणी करा. आद्याने कोणी करावं नाही, असा संसार कोणी करा. धन्य धन्य तू रमाई माझा तुनी, उपकार फिटावेना. धन्य धन्य तू रमाई माझा तुनी, उपकार फिटावेना. इतर गाव तू लागून जाणं तरी भरस नाही, इतर गाव तू लागून जाणं तरी भरस नाही. मनमानशी त्यागनी मूर्ती फीड पडस. तुला पुढे सोन घातवलं सोन नाही म्हणा. रमाईने साथ